नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 28 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात आजच्या चालू घडामोडी. गेल्या 24 तासामध्ये भारतातली जी कोविड पॉझिटिव्हची रुग्णसंख्या आहे ती जगातली सर्वोच्च रुग्णसंख्या ठरलेली आहे आणि ही रुग्णसंख्या जवळपास आहे 75,760. ओके, तर हा आकडा जो आहे एका दिवसात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा विचार करता जगात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या अमेरिकेपेक्षा सुद्धा 24 तासातली सर्वात जास्त ही संख्या आहे. त्यामुळे एकच आहे की आपण काळजी घेणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राचे जवळपास 22,000 कोटी केंद्राकडे थकीत आहे. हे कसले आहेत? GSTचे पैसे आहेत. की आता याच्याबद्दलचे डिटेल्स आपण बघू. GST ज्यावेळेस 2017मध्ये आपण आणला होता, तर GSTमध्ये जो काही लॉस राज्यांचा होणार आहे महसुलामध्ये, तर त्याची भरपाई केंद्र पुढचे 5 वर्ष म्हणजे जवळपास 2022पर्यंत देणार आहे. त्या GST कायद्यानुसार 2022पर्यंत टोटल 5 इयर्स. तर एकंदर कोविड-19 आणि त्या सर्व याच्यामध्ये केंद्र सरकारचं म्हणणं आहे की आमच्याकडेही पैसे नाहीत आणि आता आम्ही देऊ शकत नाही. महाराष्ट्राचे जवळपास 22,000 कोटी आहे. महाराष्ट्राने हे क्लिअर केलं की तुम्ही आम्हाला द्या. आणि ही GST परिषद जी झालेली आहे, 41वी GST परिषद पार पडलेली आहे काल आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी चर्चेला होत्या. आता एकतर आर्थिक मर्यादा आहेत, त्याच्यामुळे राज्य सरकार बाहेरून कर्ज घेऊ शकत नाही किंवा केंद्र सरकारला अल्प दरात कर्ज मिळतं, म्हणजे फार कमी व्याजदरात मिळतं, ते राज्यांना मिळत नाही. तर तो सगळा इश्यू आहे. मग आता याच्यामध्ये केंद्राने काय म्हटलेलं आहे, वस्तू सेवा कर आणि केंद्र राज्य याच्यातली जी 41वी GST काउन्सिलची परिषद झाली. आता ह्या याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब जी आहे की 2017मध्ये GST लागू झाला होता, तर दरवर्षी 14% वाढ गृहीत धरून राज्यांना केंद्राकडून 5 वर्ष 22पर्यंत नुकसान भरपाई मिळणार होती, 14%. आता 2019-20मध्ये जवळपास 1.65 लाख कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली होती राज्यांना. मात्र केंद्राला याच्यात 95,444 कोटी इतकाच कर मिळाला होता. आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत त्यांचं काय म्हणणं आहे की करोना आपत्ती ही देवाची करणी असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार किंवा ही देवाची करणी आहे ना, देवाची करणी नारळात पाणी, तसला सगळा प्रकार. निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री काय बोलणार. 27 ऑगस्ट 2020 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी GSTची नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र हतबल आहे, मग आम्ही देऊ शकत नाही, हे स्पष्ट केलं 41व्या GST परिषदेमध्ये. आता GST परिषद, तिच्यात कोण कोण येतं, काय काय येतं, ह्या गोष्टी ऑलरेडी लेक्चर आपल्या याच्यावर उपलब्ध आहे. GST जे आहे ना, किंवा इयरबुकमध्ये तर बॉक्स मी याचे ऑलरेडी टाकलेले आहेत ना. तुम्ही मला सांगणार आहात की साधी गोष्ट आहे की याचं GST परिषदेचं अध्यक्ष तो कुणाकडे असतं, तर फिनान्स मिनिस्टरकडे असतं. बऱ्याचदा हाही प्रश्न येतो आपल्याला, पर्यायामध्ये पंतप्रधान असू शकतो पण फिनान्स मिनिस्टर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, कुठलाही निर्णय जे आहे तो 3/4 मेजॉरिटीनी आहे. केंद्राची जी मेजॉरिटी 1/3 जे अधिकार आहे केंद्राकडं, 2/3 जे आहे मतांची किंमत राज्याची आहे. तर या बेसिक गोष्टी ऑलरेडी आपण केलेल्या आहेत. जर तुम्ही GST अजूनही तुम्ही प्रॉपरली केलं नसेल तर GSTचं जे लेक्चर आहे ते करा, तुम्हाला गोष्टी वर्क होतील. आता भरपाईपोटी रिझर्व्ह बँकेकडून किफायतशीर व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा पर्याय केंद्राने दिलेला आहे की आम्ही रिझर्व्ह बँकेकडून तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देतो. हा पर्याय राज्यांना दिलेला आहे. आणि जवळपास राज्यांना 2 ऑप्शन्स आहेत की राज्यांनी 97,000 कोटीचं किंवा संपूर्ण 2.35 लाख कोटीचं कर्ज रिझर्व्ह बँकेकडून घ्यावं, 22 नंतर ही रक्कम परत करावी, असं सुचवण्यात आलेलं आहे. आणि 7 दिवसामध्ये राज्यांनी कळवायचं आहे काय करायचं. तर बघू 7 दिवसांनी राज्य काय म्हणतात. एकंदरच राज्यांना 3 लाख कोटींची नुकसान भरपाई देणं अपेक्षित आहे. याच्यात 65,000 कोटी रुपये GST उपकरातून मिळालेत आणि चालू आर्थिक वर्षात जवळपास 2.35 लाख कोटींची तूट अपेक्षित आहे. 2.35 लाख आणि 97,000 कोटी जे आहेत ती तूट GSTच्या अंमलबजावणी प्रक्रियेतील असेल. तर मग त्याने ऑप्शन दिला आहे, आयदर तुम्ही 97,000 कोटी घ्या किंवा मग 2.35 लाख कोटी. हे 2 ऑप्शन्स आहेत आणि 2022 नंतर ते परत करायचं. तर 7 दिवसांनी राज्य काय म्हणतात ते आपण बघूयात. राज्यांसमोर हा ऑप्शन आहे. आता हे आपल्यासाठी एक महत्त्वाचं आहे की रिझर्व्ह बँकेकडून जर कर्ज घेतलं राज्यांनी तर त्याचा फायदा काय आहे की राज्यांना बाजारातून पैसे उभे करावे लागणार नाही. जर तुम्ही बाजारातून करणार आहे तर तुमचं जे इंटरेस्ट आहे, व्याज आहे, ते बाजारातल्या याच्यात जास्त होईल. RBI तुमच्याकडून जे व्याज घेणार आहे ते कमी घेणार आहे. वित्तीय उत्तरदायित्व जे आहे तिच्यामध्ये 0.5% सवलत तुम्हाला दिली जाणार आहे. ओके, बाजारातून कर्ज उभं करताना.
त्याच्यानंतर राज्याच्या सकल उत्पादनापैकी 5% निधी बाजारातून कर्जाच्या रूपात उभा करता येऊ शकतो. MCQ साठी लक्षात ठेवा, किती टक्के सकल उत्पादनापैकी राज्य म्हणजे किती, त्याच्या तुलनेत किती कर्ज उभं करू शकतं बाजारातून, तर इट इज 5%. GSTची नुकसान भरपाई जी आहे ती त्याच्यासाठी तयार करण्यात आलेली जे काही एकात्मिक निधी आहे, तर या निधीतून राज्यांना नुकसान भरपाई द्यावी हा पर्याय महान्यायवादी के वेणुगोपाल यांनी फेटाळलेला आहे. त्यांनी त्याची परवानगी दिलेली नाही आहे, परंतु 5 वर्ष 2017 ते 22 तुम्हाला नुकसान भरपाई राज्यांना द्यावी लागेल अशी सूचनाही त्यांनी केलेली. अटॉर्नी जनरल प्रत्येकाने नीट करून ठेवा, सर्वदूर ते आहेत आणि त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. दुसरी महत्त्वाची न्यूज जी आहे ती अनुसूचित जाती जमाती त्यांच्या उपप्रवर्गासंबंधीची आहे. सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर काय मत दिलेलं आहे की आरक्षणाच्या विभागणीसाठी अनुसूचित जाती जमातीमध्ये उपप्रवर्ग तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2004 मध्ये दिला होता की हे जे अनुसूचित जाती जमाती आहेत याच्यामध्ये उपप्रवर्ग तयार करण्याचा अधिकार राज्यांना नाही. पण आता सर्वोच्च न्यायालय स्वतःच म्हणतं आहे की या निकालाचा फेरविचार करण्याची गरज आहे. कारण ठीक आहे, 2004 मधली परिस्थिती आणि आता 2020 मधली परिस्थिती, आफ्टर 16 इयर्स हा खूप मोठा गॅप आहे. का असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं, तर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, ॲक्च्युली हे जे खंडपीठ होतं हे न्यायाधीश अरुण मिश्रा खंडपीठ होतं, यांनी काय मत नोंदवलं आहे की घटनाकारांनी जे काही आरक्षण दिलेलं आहे ते अमर्याद काळासाठी दिलेलं नाही. आरक्षणाचा लाभ घेऊन आर्थिक संपन्न गटात आलेल्या लोकांना याच्यातून वगळलं जात नाही. जसं क्रिमी नावाची कन्सेप्ट OBCला लागू होते. ओके, सो क्रिमी लेअर जे आहे की म्हणजे आता साधी गोष्ट आहे, ही जर उतरण तुम्ही बघितली तर ज्या काही तुम्हाला रिझर्वेशनमधून सोयीसुविधा आणि वेगवेगळे ज्या काही प्रायोरिटीज दिल्या जातात तिच्यातून जी लोक संपन्न झाली आणि ती मग आपण जर बघितलं की हा क्रिमी लेअर आहे वरचा, की ही लोक संपन्न झालेली आहे. मग आता काय होतं ना की तुम्ही जर ह्या लोकांना या सगळ्या प्रवर्गाच्या याच्यातून बाहेर काढलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण त्यांना बाहेर काढलं, तर मग आता खालचा जो हा डेटा हा स्ट्राटा आहे या लोकांना ते लाभ मिळतात. जर तुम्ही हा वरचा जो संपन्न झालेला स्ट्राटा आहे यांना बाजूला सारलंच नाही तर काय होतं, ते सगळ्या ज्या सवलती असतात ते इथं ॲब्झॉर्ब करून घेतात आणि सो दॅट हा जो खालचा आपला हे आहे समाजाचा हे, तर तो तसाच राहतो खालचा. आणि ही जी उतरण आहे त्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळे यांनी फार क्लिअरली ह्या गोष्टी वर्क केलेल्या आहेत की तुम्हाला अनुसूचित जाती जमातीमध्ये जर प्रवर्ग तुम्ही उपप्रवर्ग तयार केले नाहीत तर तळातली जी लोकं आहेत, ही जी सगळी ग्राउंड लोकं आहेत त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी सुविधा जाणार नाही आणि त्यांचा समतेचा हक्क जो आहे तो डावलला जाईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. जवळपास 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त न्यायाधीशाच्या पीठाने निकालाचा फेरविचार करणं अपेक्षित आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आता बघा, दररोज मी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या NGO बद्दल सांगत असतो. आजकाल है ना NGOच्या ॲड्स बऱ्यापैकी आहे. ही जी NGO आहे हिचं नाव आहे निशब्द. ओके, तो ही निशब्द नावाची NGO आहे. ऑब्वियसली तुम्हाला चित्रावरून लक्षात आलं असेल की ही कुणासाठी काम करते. तर जे काही स्ट्रीट डॉग्स आहेत, व्हॉइसलेस स्ट्रीट डॉग्स, म्हणजे पाळीव कुत्रे ठीक आहे, पण स्ट्रीट डॉगच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा गोष्टी फार चुकीच्या पद्धतीने होत असतात. म्युन्सिपाल्टी ज्या पद्धतीने पकडून नेते, लोक कंप्लेंट्स करतात किंवा त्यांची पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात वाढली, नागरिकांना त्रास होतो. तर निशब्द ही NGO जी आहे ती या स्ट्रीट डॉगसाठी काम करते. व्हॉइसलेस स्ट्रीट डॉग्स सपोर्ट नाव. मग आता ह्या अशा NGOज थोड्या तुमच्याकडे असल्या म्हणजे तुम्ही एसेमध्ये वापरू शकता किंवा उत्तरं देताना इंटरव्ह्यूमध्ये एखाद्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता. आणि UPSCला GS1 मध्ये रोल ऑफ NGO नावाचं टॉपिकच आहे. GS1 जे आहे मेन्सचा पेपर, त्याच्यामध्ये रोल ऑफ NGO आहे बघा, है ना. जर तुम्ही सिलेबस बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या, तर त्याच्याकरता हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता बघा, काल हा एक काश्मीरी युवक जो होता तो पार्लमेंटच्या बाहेर फिरत होता आणि मग त्या काश्मीरी युवकाला अटक करण्यात आली होती, त्याची चर्चा वगैरे, आणि ते झालं त्याचं सगळं हे करून त्याला सोडण्यात आलं. ह्या न्यूजमध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं काय, एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा शब्द समारितन, आणि दुसरा एक शब्द आहे इथं तो म्हणजे जकत. जकतचा अर्थ काय होतो, चॅरिटी म्हणजे दान. ओके, आणि दुसरं म्हणजे समारितन. समारितन म्हणजे काय की चॅरिटेबल पर्सन, दानशूर व्यक्ती. हे 2 शब्द लक्षात ठेवा. आता खरं तर हे एक शब्द आणि हे सगळं काय होतं की हा जो मंजूर अहमद अहंगर नावाचा हा तरुण आहे, हा काय करतो की मशिदींमधून किंवा वेगवेगळ्या ठिकाणून जिथून त्याला दान मिळेल
तर ते दान घेऊन तो काय त्याच्या ज्या गावातल्या ज्या काही मुली असतील, लग्न आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या, तर त्याला मदत करतो हा. आणि तो की पंतप्रधान भेटतील किंवा कुठला मंत्री भेटेल आणि अजून आपल्याला काहीतरी फायदा होईल अशा आशयाने त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे की मी त्याच्याकरता तिथं आलो होतो. तर हे 2 शब्द तुम्ही लक्षात ठेवा MCQ करता. आता बघा, जी आणि नीट याच्यावरून पण वातावरण बरंच तापलेलं आहे. आज पेपरमध्ये बऱ्याच लोकांच्या IITians जे आहेत ते तिथले इन्स्टिट्यूटचे हेड्स आणि त्या सर्वांची मतं आलेली आहेत. एकंदरीतच एज्युकेशन मिनिस्ट्री जी आहे, म्हणजे आधीची आपली जी HRD मिनिस्ट्री, एज्युकेशन मिनिस्ट्रीचं म्हणणं आहे की आपण एक्झाम घेतली पाहिजे, हे फेवरमध्ये आहेत. होम मिनिस्ट्रीने म्हटलं होतं की आपल्याला जे काही लोक सांगतायत किंवा जी परिस्थिती आपल्यासमोर आहे त्याचाही विचार करणं अपेक्षित आहे. हा डिबेट मी तुम्हाला आधी सांगितला होता. आता एकतर MBBS BDS म्हणजे मेडिकल जे आहे किंवा दुसरं जे IIT आणि त्या सगळ्या गोष्टी, तर ह्या एक्झामशिवाय ते वर्क होऊ शकत नाही. ह्या ज्या एक्झाम्स आहेत ह्या वर्ल्ड लेवलवर है ना सर्वदूर रिकग्नाईज होणाऱ्या अशा एक्झाम महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे की याच्यामध्ये आता महत्त्वाची गोष्ट, एज्युकेशन मिनिस्ट्री जी आहे त्याचं सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे की फिजिकल ॲज वेल ॲज इमोशनल वेलबिंग ऑफ ॲस्पिरंट्स. म्हणजे त्यांना कोविड पॉझिटिव्ह आणि त्या सगळ्या गोष्टींचं फिजिकल वेलबिंग ॲज वेल ॲज इमोशनल वेलबिंग. म्हणजे काय होतं आहे, आता आपली MPSCची एक्झाम पुढं गेली, बऱ्याच ठिकाणी पोल आलेले आहेत, तुमचं काय मत आहे वगैरे. तर विद्यार्थ्यांची मनस्थिती जी आहे की एकंदरीतच आपण प्रामाणिकपणे अभ्यास करतो, आपण परीक्षा समोर आहे आणि ज्या वेळेस ते कळतं की बाबा ही होणार नाही परीक्षा, तर तिच्यातून बरेच हे होतं आणि तिच्यातून डिसमूड होतं, लो फील होतं, या बऱ्याच गोष्टी आहेत. पण इमोशनल वेलबिंग पण महत्त्वाचं आहे आणि या दोघींचा बॅलन्स साधायचा आहे. आणि तिच्यामध्ये आता एकंदरीतच आहे की जे काही युनियन मिनिस्टर रमेश पोखरियाल आहेत, त्यांनी तर सांगितलं होतं की बाबा 17 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ते ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेत, हे ते है ना. मेजॉरिटी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की परीक्षा झाली पाहिजे है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता हिच्यामध्ये जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत, वेळेत परीक्षा घेऊन ॲडमिशन दिले नाही, तर हे 0 ॲकॅडमिक इयर होईल. ओके, कारण हिच्यात कुठली ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी होणार नाही, म्हणजे त्यांचं ॲडमिशन्स वगैरे होणार नाही. सो हे जे वर्ष आहे ते 0 ॲकॅडमिक वर्षामध्ये जाऊ शकतं. आता हिच्यात पण तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की जर 0 ॲकॅडमिकमध्ये गेलं एखादं वर्ष, तर तुम्हाला काय वाटतं की इट्स ओके, ठीक आहे बाबा, किंवा तुम्हाला असं वाटतं नाही ही झालंच पाहिजे, 0 ॲकॅडमिकमध्ये यायला नको, तर तुमचं मत तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता इथं दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस प्रॅक्टिकली तुम्ही जर विचार केला, रिॲलिटीज, ग्राउंड रिॲलिटीज काय आहे. आत्ता आपण बघितलं की पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत, ते आकडा जो आहे तो आता आपण टॉपला आहोत है ना, 24 तासात तर गेलो आहे आपण. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये काय आहे ना की जवळपास सेंटर्स जे आहेत ते 3843 सेंटर्स आहेत, 155 शहरांमध्ये परीक्षा होणार, 15.97 लाख एवढे नीटचे कॅन्डिडेट्स आहेत है ना. तर जवळपास दुसरे अजून है ना जी जे आहे ना JEE, त्याचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते जवळपास 8.58 लाख आहेत. मग एवढे सगळे विद्यार्थी, मग तिच्यामध्ये जे आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम बऱ्याच ठिकाणी रिझ्यूम झालेलं नाही आहे. म्हणजे आपण बघितलं की महिंद्रांनी दखल घेतलेले जे वडील होते की मुलाला 120 किलोमीटर सायकलवर घेऊन गेलं आहे, तसं प्रत्येकाने करायचं का. ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे. हॉटेल्स जे आहेत ते क्लोज्ड आहेत. ट्रॅव्हल ॲकोमोडेशन जे आहेत कॅन्डिडेटचं, की इंटेरियर रिजन जे आहे ते खूप मेजर चॅलेंज आहे. जे इंटेरियरमध्ये राहतात, म्हणजे आता साधी गोष्ट आहे की एखादा कॅन्डिडेट पुण्यात आहे आणि त्याचं सेंटर पुणे आहे, तर त्याच्यासाठी गोष्टी जरा सोप्या होऊन जातात. पण तोच जर पुण्यापासून अजून 70 किलोमीटर 100 किलोमीटर लांब आहे, त्याला तिथं यायचं आहे ना, तर तो एक मेजर इश्यू आहे. त्याच्यानंतर मुलींसाठी कसं आहे ना, गर्ल्स की त्यांना कल्चरल सोशल इश्यू आहे, प्रेशर आहे. एकटी मुलगी मग प्रवास करून जाऊ शकते का, मग तिच्यामध्ये तिचं काय होणार, मग तिचं ते वर्ष जाईलच का, तर तोही एक मेजर इश्यू रुरल बॅकग्राऊंड आणि त्या सर्व याच्यामध्ये आहे. हॉटेल्स आपण ओपन करू शकतो शॉर्ट नोटीसवर, पण तिच्यामधून जर पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये मोठ्या प्रमाणावर जर कॅन्डिडेट्स आले आणि कोविड-19चा प्रसार झाला, तर मग काय करायचं. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. ओके, तर मग हिच्यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ह्या कॉलेजेसच्या बाबतीत पण आहे की सगळं ते हेच जाणार, म्हणजे वर्ष जर गेलं तर मग ती इकॉनॉमिक्स आणि त्या सगळ्या गोष्टी, तोही एक मेजर मुद्दा आहे. ओके, तर एकंदरीतच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आहेत. UPSCच्या एक्झामच्या बाबतीत पण आहेत की काही राज्यांमध्ये जवळपास विद्यार्थ्याला 200 किलोमीटर जावं लागणार आहे सेंटरसाठी, कारण राज्यात 2च सेंटर आहे. जसं महाराष्ट्रात तर आता मधल्या काळात वाढले सेंटर, पुणे आलं UPSCला
है ना. त्याच्यानंतर बाकीचेही वाढवलेत, परंतु काही राज्यांमध्ये ते लिमिटेड आहे. किंवा आधी पण टिपिकल 3 सेंटर होते, मुंबई, औरंगाबाद, नागपूर. मग हिच्यामध्ये विद्यार्थ्यांना तेवढं ट्रॅव्हल करून जाणं आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. मधला जो गॅप असणार आहे 2 पेपरच्या मध्ये 3 तासाचा, त्या 3 तासामध्ये इकडं तिकडंच फिरते जनता सगळी. त्याच्यात सोशल डिस्टन्सिंग त्या गोष्टींचा काय विचार आहे. एखादा कॅन्डिडेट कोविड पॉझिटिव्ह आहे, मग त्याची परीक्षा कशी होणार, त्याच्याबद्दल काय आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी इथं आहेत आणि हे एक मोठं चॅलेंज आहे. आशा कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन दिले जाणार आहेत बघा महाराष्ट्रामध्ये. सो आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक की ही जी लोकं आहेत आरोग्यविषयी विविध योजनांसाठी काम करत असतात आणि जवळपास 45,783 स्मार्टफोन यांच्याकरता खरेदी करण्यात येणार आहे. प्रत्येकाची किंमत जवळपास, मी तिथं मेन्शन नाही केलं, 8,000 असणार आहे. आणि सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे त्याने एक सॉफ्टवेअर तयार केलेला आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यातून मग तुम्हाला गोष्टी अजून प्रॉपरली करता येतील. म्हणजे आपण एका राज्याविषयी बघितलं होतं की त्या राज्यामध्ये सिम कार्ड बदलून दिले होते आणि स्मार्टफोन प्रॉपरली दिले नाहीत आणि तो सगळा जो इश्यू होता, हा ना, ते कुठलं राज्य होतं बरं. आणि आशा परत परत न्यूजमध्ये आहे. एकदा आहे ना कंबाईनच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला होता की भारतामध्ये किती आशा आहेत, है ना. तर भारतामध्ये आशांची संख्या किती आहे, तर ती त्यांनी हजारात दिली होती काहीतरी, है ना. पण एक जर आहे की तुम्ही इंडिया इयरबुक जर बघितलं तर इंडिया इयरबुकमध्ये आशाच्या पुढची समोरचीच ओळ होती की भारतात 8 लाख आशा आहेत त्यावेळेस. हां. आणि एकंदर तुम्ही बघू शकता की गावात हे काम करतात. तर आपली कुठलीही स्कीम जर तुम्ही बघितली की नॅशनल ऑप्टिकल फायबर, तिच्यामध्ये 2.5 लाख गावांना आपल्याला कनेक्शन द्यायची गोष्ट होते. मग प्रत्येक गावात एक जरी म्हटलं तर लाखात तर जाते आशा. या आशांवर तसाही प्रश्न आला होता आणि लॉजिकली तसं तुम्ही हे करू शकता. बाकी मागच्या एका लेक्चरमध्ये आपण डिटेल बघितले होते आशाचे वय आणि त्या सगळ्या गोष्टी. 30 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय शार्क दिवस म्हणून साजरा केला जातो 2012 पासून, ते लक्षात ठेवा. व्हेल शार्क जो आहे तो न्यूजमध्ये होता बघा. तर व्हेल शार्क जे आहे त्याचं सायंटिफिक नेम रिनकोडोन टाईप्स आहे आणि टायफस. त्याचं वैशिष्ट्य काय आहे की जगातला सर्वात मोठा शार्क मासा आहे हा. प्लँक्टॉन जे काय असतं, है ना, समुद्री कवक जे काय आहे ते खाऊन तो जगतो. त्याचा आकार मोठा असतो, त्याच्यामुळे अन्नासाठी त्याला लांबवर प्रवास पण करावा लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की याच्या शरीरामध्ये हाडं जी असतात, तर ॲक्च्युली हाडं नसतात, पण जे काही आहे ना लवचिक हे असतं त्याच्यापासूनच ते सगळं शरीर बनलेलं असतं, है ना. त्याच्यानंतर जे काही अधिवास आहे याचा, तो जगातल्या सर्व उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल समुद्रांमध्ये आहे. IUCNचं स्टेटस इंडेंजर आहे. साईटच्या दुसऱ्या अपेंडिक्समध्ये आणि भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या शेड्यूल 1मध्ये हा आहे. सो इंडेंजर तेवढं एक लक्षात ठेवा. करोना अंदमानमध्ये ग्रेट अंदमानीत जमातीच्या 5 नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. अंदमानवर ग्रेट अंदमानीत जमातीच्या 4 पुरुषांना, एका महिलेला कोरोनाची लागण आहे. आता ग्रेट अंदमान जमातीची संख्या फक्त 74 आहे, एवढीच लोकं आहेत. संभाषणाची भाषा जी आहे ती जेरू यांची. मैं भी भारत राज्यसभा TV जे आहे, तर राज्यसभा TVवर मैं भी भारत नावाचा कार्यक्रम लागतो, जिच्यात प्रत्येक ट्राईबबद्दल त्यांनी दिलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता. आणि एकंदर इथं अंदमानवर 5 PVTG जमाती आहेत, पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की आता आय थिंक 2 दिवसापूर्वी आपण कुठल्या PVTG ट्राईबबद्दल बोललो होतो. आता हे 5 कुठल्या कुठल्या आहेत MCQ करता लक्षात ठेवायच्या. अंदमानवरच्या म्हणजे अंदमान निकोबार आणि त्या ट्रायबल्सवर प्रश्न ऑलरेडी बऱ्याचदा आलेले आहेत. ग्रेट अंदमान, जारावा, ओंग, शॉम्पेन, नॉर्थ सेंटिनेलीज. ओके. याच्यातलं न्यूजमध्ये काय काय होतं म्हणजे TRP घेणाऱ्या न्यूजमधले कोण कोण आहेत, तर जारावा एक होतं. काय झालं होतं, मीन वाईल जारावांचा जो डान्स टाकण्यात आला होता नेटवर काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि तिच्यामध्ये काय आहे ना की हे जे आदिवासी जमाती आहेत तर ते फक्त लोअर बॉडी पार्ट्समध्ये कपडे घालतात, अप्पर बॉडी पार्ट्समध्ये महिला किंवा पुरुष दोन्हीही घालत नाहीत. आणि त्यांचे तसेच ते व्हिडिओज अपलोड झाले होते. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं की डिग्निटी ऑफ वुमन, तुम्ही तुमचं कल्चर सांगता भारताने आणि हे अशा पद्धतीने तुम्ही हे कसं करू शकता. आणि ते टुरिस्टला घेऊन जाणाऱ्या कंपन्या आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून जारावा जिथं राहतात तिथं आता बफर झोन आहे 5 किलोमीटरचा. म्हणजे तुम्ही 5 किलोमीटरच्या रेडियसमधून जे सर्कल तिथं काढलेलं आहे हा बफर झोन आहे, इथं आत जाऊ शकत नाही. म्हणजे भारताचं संविधान घेऊन तुम्ही जर म्हटलं तर आर्टिकल 19 राईट टू मुवमेंट, तर तसं परत ते उलटं पाठवतात आपल्याला, आत जाऊ देत नाही. ओके. रेस्ट्रिक्शन टाकलं आहे तिथं. शॉम्पेन जी ट्राईब आहे ना ती 2014च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा वोटिंग केलं होतं यांनी आणि म्हणून हे न्यूजमध्ये आले होते शॉम्पेन. ओके. आणि नॉर्थ सेंटिनेलीज कधी आले होते, तर नॉर्थ सेंटिनेलीज तो ची आऊ होता एक
आहे ना, अमेरिकन नागरिक जो तिकडं ते संभाषण करायला गेला होता आणि असं म्हटलं गेलं की यांनी अटॅक करून त्याला मारलं. तर नॉर्थ सेंटिनलीज तेव्हा 2 वर्षाखाली न्यूजमध्ये होते. तर एकंदरीतच शॉम्पेन आणि नॉर्थ सेंट्रल आणि शॉम्पेन नॉर्थ सेंट्रल जे आहे ते बऱ्यापैकी इंटेरियरला राहतात, जास्त ते कॉन्टॅक्टमध्ये येत नाहीत. पण त्यांच्याबद्दल मग त्यांना कसं समजवायचं कोविड-19 वगैरे ते चॅलेंजेस आहेत. आणि PVTG जे पर्टिक्युलरली वर्नेबल ट्रायबल ग्रुप्स भारतामध्ये एकूण 75 आहेत, सर्वात जास्त ओडिसामध्ये आहेत. याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या याच्यावर आहे, जस्ट टाईप करा PVTGS डॉक्टर सुशील स्पॉटलाईट आणि तो बघा. आता हे तुमचं जे आहे की हा नॉर्थ अंदमान आहे, हा मिडल अंदमान आहे, ते नावं थोडी गडबडलीत बघा, आणि हे साऊथ अंदमान आहे. आणि हा टोटल जो आहे नॉर्थ मिडल साऊथ याला म्हटलं जातं ग्रेट अंदमान. ओके. आणि हा जो इथं आहे हा बॅरन आयलँड आहे. ओके, बॅरन आयलँड हा एकमेव भारतातला ॲक्टिव्ह वोल्कॅनो आहे. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. आणि इकडं जे आहे हा नॉरकोंडम वोल्कॅनो आहे, हा एक्स्टिंक्ट वोल्कॅनो आहे, सुप्त. ओके, एक्स्टिंक्ट आहे. तर हे 2 लक्षात ठेवायचे, याच्यावर पण प्रश्न विचारले जातात है ना. त्याच्यानंतर हा लिटिल अंदमान आहे, म्हणजे ग्रेट अंदमानपासून लिटिल अंदमानला वेगळं कोण करतं? डंकन पॅसेज. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा. ग्रेट अंदमान म्हणजे काय? नॉर्थ मिडल साऊथ अंदमानचा ग्रेट अंदमान. इथं नॉरकोंडम नॉर्थला आहे बघा, है ना. नॉरकोंडम हा एक्स्टिंक्ट वोल्कॅनो आहे. इथं मध्ये साऊथ आणि मिडल अंदमानच्या मध्ये जे आहे हा बघा, हा मिडल अंदमान आहे, हा साऊथ अंदमान आहे. त्याच्यात बॅरेन आयलँड इथं आहेत, हा ॲक्टिव्ह वोल्कॅनो आहे. आणि ग्रेट आणि लिटिल अंदमानच्या मध्ये डंकनचा पॅसेज आहे. आणि अंदमान हे आता खाली काय आहे? इकडं निकोबार आहे, है ना. सो इथं 10 डिग्री चॅनलनी हे सेपरेट करतं. इथं अंदमान सी पण आहे. ओके, सो हे कार निकोबार आणि सगळं आहे की हा कार निकोबार आहे वरचा जो आहे तो, है ना. खालचा जो आहे तो लिटिल निकोबार आणि हा ग्रेट निकोबार. सो एक लक्षात घ्या, सर्वात नॉर्थला जो आहे तो ग्रेट अंदमान आणि सगळ्यात सदनला आहे तो ग्रेट निकोबार आहे, है ना. आणि सगळ्यात शेवटी मग हा इंदिरा पॉईंट, भारताचं सगळ्यात सदन मोस्ट जे आहे ते इंदिरा पॉईंट, तर तोही लक्षात ठेवा, है ना. जकत आणि समरितन मी तुम्हाला सांगितलं. AR लक्ष्मणन वय वर्ष 78, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, निधन झालेलं आहे. 18व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष होते. सो कालचे प्रश्न बघूयात. करोना काळात स्थानिक निवडणुका घेणारं ईशान्य भारतातलं, ओके, है ना. हे कालचे प्रश्न आधी बघूयात आपण. 26 कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा जगातला पहिला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन जो आहे, है ना, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? इंग्लंडचा आहे, है ना. इडलिब कशात आहे? तर इडलिब जे आहे तर ते इडलिब सिरियामध्ये आहे, है ना. आपण मॅप बघितला होता. कुर्दी क्षेत्र कोणत्या देशात नाही? ओके, तर कुर्दीप नसलेला जो हे आहे याच्यातला तो म्हणजे रशिया आणि अझरबैजान. अदरवाईज सिरिया, तुर्कस्तान, इराक तिथं कुर्दी क्षेत्र आहे. 6व्या परिशिष्टात एकूण किती राज्य आहेत? 4. अरुणाचल प्रदेशचा समावेश झाला नाही, त्यांना यायचं आहे तिच्यामध्ये, है ना. सो ही 4 राज्य आहेत. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. CNG यातील प्रमुख घटक कुठला? मिथेन. आजचे प्रश्न घ्या. पहिला IAS मेन्स करता रिटर्न करता प्रश्न आहे बघा. जजेस ऑफ सुपिरियर कोर्ट मस्ट इवन दीज चेंजिंग टाइम्स पॉन्डर डीपली टू द ओल्ड नॉर्म्स दॅट अर्न देम रिस्पेक्ट, पब्लिक कॉन्फिडन्स अँड परस्यू देम. इलॅबरेट. ओके, न्यायाधीशांसंबंधी आहे. MPSCचा पण एसे बघा, भारतीय न्यायव्यवस्था आणि आव्हानं, 400 शब्द. आजचे प्रश्न घ्या. करोना काळात स्थानिक निवडणुका घेणारं ईशान्य भारतातील पहिलं राज्य कुठलं? मेघालय, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश. पुलिकुल्ली हे नृत्य केरळशी संबंधित आहे. पुलिकुल्ली नृत्य म्हणजे पेरणी करतानाचे नृत्य होय. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. तिसरं, फेसबुकचा भारतातील सर्वात मोठा जाहिरातीदार राजकीय पक्ष कोणता? भाजप, काँग्रेस, शिवसेना, आप. तुर्कस्तान आणि ग्रीस यांच्यामध्ये असणारा समुद्र कुठला? कॅस्पियन, मर्मरा, ॲड्रियाटिक समुद्र, एजियन समुद्र. 5वं, आसाम रायफलची स्थापना 1835 मध्ये झाली. आसाम रायफलचं मुख्यालय गुवाहाटी आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. सो स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.